टणकदार काडी आणि त्याला म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलो, गोगलगाय, पैसा याचा बऱ्याच ठिकाणी प्रादुर्भाव झाला होता. पण वार्डन एक्स्ट्रा वापरलेल्या ठिकाणी आम्हाला ती बिलकुल जाणवलं नाही, म्हणजे तिथं पैसा किंवा गोगलगायनं खाल्लं नाही. आणि ज्यांनी बीज प्रक्रिया केली नाही वार्डनची, तिथं आम्ही भरपूर आमच्या आजूबाजूला शेतकऱ्याचं बघितलो की तिथं गोगलगाया खात होत्या, पैसे खात होते. पण ह्याला बीज प्रक्रिया केल्यामुळं आमच्या शेतामध्ये तो गोगलगाय आणि पैसा अजिबात कुठं म्हणजे निदर्शनास आला नाही. क्षमता भरपूर झाली. मुळामध्ये काही फरक वाटला का त्या काळामध्ये? मुळाची संख्या खालची वगैरे? मुळाची संख्या तर पण म्हणजे ग्रोथ चांगला आहे मुळाची. बीज प्रक्रिया केल्यामुळं मूळ आणि जे सुरुवातीच्या आपल्या 15 दिवसाच्या ह्याच्यामध्ये जे आपल्याला खोडाळीचा प्रादुर्भाव होतो, ह्याच्यामध्ये थायोमिथॉक्झम असल्यामुळं आम्हाला कुठंच खोडाळीचा देखील प्रादुर्भाव जाणवला. इकडं 15 दिवसाचे पीक असताना इकडं पाणी किती होती आणि तिकडं पाणी किती होती? तिकडं साहेब आम्ही बघितलं की बाजूच्या शेतकऱ्याच्या जर सोयाबीनला 5 पानं असले तर आमच्या इथं 8 ते 9 पानं होती सोयाबीन. 3 पाणी extra होती. 2-3 पानं ग्रोथ देखील फास्ट होती. बाकीच्या शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये आम्ही बघितलं तर ह्या बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्याची ग्रोथ जास्त होती बाजूच्या शेतकऱ्यांना, लातूर जिल्ह्यातल्या नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्या? वार्डन एवढं बेस्ट औषध आहे आणि भारतीय कंपनी असल्यामुळं माझा तर सल्ला आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणीच करू नये. तुकाराम महाराज सांगतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बियाणं जर शुद्ध असेल, बियाणं जर बीज प्रक्रिया केलेलं असेल तरच त्याचं आपल्याला फळ चांगलं मिळू शकते. एवढंच मी सगळ्या आपल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. बीज प्रक्रिया म्हणजे एक संस्कार आहे. शुद्ध बीज जरी असलं तर त्याला संस्कार चांगले झाले पाहिजेत. आणि लसीकरण, लहान बाळांना जसं आपण लस करतो, लस झाल्यानंतर भविष्यात प्रतिकारशक्ती त्या रोगांची वाढावी म्हणून आपण एक लसीकरण करतो, टीकाकरण करतो. ते टीका म्हणजे बियाण्यामध्ये वार्डन एक्स्ट्रा आहे. वार्डन एक्स्ट्रा घेतलेल्या प्रत्यक्ष शेतकऱ्याचा आपण परिणाम आणि त्याचे फायदे आपण ऐकले. आपण ही माहिती दिल्याबद्दल आपले सर्वांचे आभार, धन्यवाद.